रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरून माची प्रबळगडाच्या दिशेने ट्रेकसाठी निघालेल्या ठाण्यातील TCS कंपनीतील कार्यरत 13 तरुणांचा गट दाट जंगलात भरकटल्याने एकच खळबळ उडाली। ही घटना अतिशय खळबळजनक असून या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेतही खळबळ उडाली। बचावात्मक पथक सक्रिय झाले। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की दुपारनंतर हळूहळू अंधार पडू लागलेला, त्यात पावसाने सुरुवात केलेली, मोबाईल नेटवर्क जवळपास बंद, खोल दऱ्या, निसरडे कातळ आणि जीवघेण्या वाटांमुळे ट्रेकर्स गंभीर संकटात सापडले। आता करायचे काय? जणू काही भूलभुलैया झाल्यासारखी अवस्था या 13 ट्रेकर्सची झाली। वाटाच समजत नव्हत्या, जायचं कुठे, मार्गच सापडत नव्हता। अखेर आपत्कालीन 112 क्रमांकावर मदतीचा कॉल त्याने केला आणि तातडीने बचाव मोहीम सुरू झाली। पनवेल पोलीस सक्रियपणे कार्यरत झाले। पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल 4 वरील नितीन सोनवणे व प्रदीप पोपटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासोबत माची प्रबळ गावातील अनुभवी वाटाडे नवनाथ पारधी, हरिश्चंद्र पारधी व नथुराम पारधी, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी व 7 पोलीस अंमलदार, निसर्ग मित्र संस्था, पनवेलचे सचिन शिंदे, वरद पवार, हेमंत वैद्य व अक्षय देशमुख तसेच हेल्थ फाउंडेशनचे रेस्क्युअर्स बचाव मोहिमेत सहभागी झाले। हळूहळू अंधार झाल्यानंतर रात्रीचे काहीच कळत नव्हते। दाट जंगलातून वाटा काढत काढत ही बचाव पथकाची मंडळी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होती। दाट अंधार वाढत असताना दाट जंगलातून मार्ग काढणे हे मोठे आव्हान निर्माण झाले होते। अनेक ठिकाणी एका चुकीच्या पावलाने शेकडो फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका होता। मात्र बचाव पथकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत शोध मोहिमेवर मार्गस्थ होऊन त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर भरकटलेल्या ट्रेकर्सपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित मार्गाने एकामागोमाग एक खाली आणण्यात सर्व मोहीमधारकांना यश आले। या मोहिमेत सुखरूप बचाव करण्यात आलेल्या ट्रेकर्समध्ये आदित्य अशोक विचारे, प्रकाश संतोष सावंत, यतीन कालिया, ऋतुराज सदाशिव पाटील, अंकित मिश्रा, दीपक उत्तम बनकर, अभिषेक जयप्रकाश बहादूरकर, दीपक कुमार राजदेव महतो, अनिकेत दुबे, चेतन शिंदे, राहुल बनकर, प्रशांत पाचोरे आणि रोहित कुमार यांचा समावेश आहे। हे सर्वजण ठाणे येथील TCS कंपनीत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांना हेल्थ फाउंडेशन यांची टीम, निसर्ग मित्र संस्था, स्थानिक वाटाडे आणि पोलीस यांच्या मिळालेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। या धाडसी संयुक्त बचाव मोहिमेत पनवेल तालुका पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था, हेल्थ फाउंडेशनचे मोठे सहकार्य लाभले। काल रात्री उशिरापर्यंत इर्शाळगड प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकरची थरारक सुटका करण्यात पोलिसांना यश आले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।